हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेतील गोंधळानंतर विधान परिषदेमध्ये शिवीगाळ। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रसाद लाड यांनी सभागृहामध्ये एकमेकांना शिव्या दिल्या। दानवेंनी माफी मागून राजीनामा द्यावा। भाजप आक्रमक। विरोधी पक्षनेता आई बहिणीवर शिव्या देतो। अंबादास दानवेंना निलंबित केल्याशिवाय सभागृह चालू न देण्याचा इशारा। कोणी बोट उचललं तर बोट तोडून टाकण्याची माझ्यात हिम्मत। माझ्यावर 75 केसेस। यांनी मला हिंदुत्व शिकवू नये। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा भाजप नेत्यांवर निशाणा। मातोश्रीच्या कॉर्नरवर जाऊनही उत्तर देण्याची आमच्यामध्ये हिम्मत। भाजप आमदार प्रसाद लाड यांचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना प्रत्युत्तर। सत्ताधारी पक्षाचे लोक हिंदू नाहीत, भाजप हिंसा पसरवते। राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेमध्ये सत्ताधाऱ्यांचा गदारोळ। याच मुद्द्यावरून विधान परिषदेत लाड आणि दानवे यांची एकमेकांना शिवीगाळ। राहुल गांधींकडून हिंदू समाजाचा अवमान। राहुल गांधींनी आपले शब्द मागे घेऊन माफी मागावी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी। मुंबईत ठाकरेंनी ठाण्यात भाजपने गड राखला। मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी, तर ठाण्याची कोकण पदवीधरची जागा राखण्यात भाजपच्या निरंजन डावखर यांना यश। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर। पहिल्या फेरीमध्ये महायुतीचे किशोर दराडे आघाडीवर। थोड्याच वेळामध्ये अधिकृत निकाल। विधान परिषदेसाठी भाजपची 5 नावं जाहीर। पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोतांना विधान परिषदेची उमेदवारी। विधान परिषदेसाठी परिणय फुके, योगेश टिळेकर यांना उमेदवारी। अमित गोरखे यांना सुद्धा भाजपकडून उमेदवारी जाहीर। अजितदादा गटामध्ये विधान परिषदेसाठी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना संधी मिळण्याची शक्यता। उद्या दोन्ही उमेदवार अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। मूळ राष्ट्रवादी पक्षाची कागदपत्र चोरणाऱ्याला अजित पवारांकडून विधान परिषदेचं गिफ्ट। रोहित पवारांचा शिवाजीराव गर्जेंवर निशाणा। प्रकरण हाताबाहेर का जाऊ दिलं? आधीच स्थगिती का नाही दिली? लोकांना रस्त्यावर का उतरायला लावलं? प्रकाश आंबेडकरांचा सवाल। बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या सर्वात महत्त्वाच्या स्थानाला का छेडता? कारण नसताना जातीमध्ये आग लावण्याचा शासनाचा प्रयत्न। दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगवरून आव्हाडांचा सरकारवर निशाणा। तर लोकांच्या भावना, धार्मिक भावनांचा विचार करून सरकारने पावलं उचलावीत। जनतेच्या आस्थेला धक्का लावू नये, नाना पटोले यांची प्रतिक्रिया। पेपरफुटीबाबत कायदा आणणार, फडणवीसांचं आश्वासन। कोणत्याही घोटाळ्याविना 77,000 नियुक्त्या, फडणवीसांची माहिती। वटसावित्रीच्या पूजेवरून संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य। मनोहर भिडे बास करा किडे। काँग्रेस पदाधिकारी संगीता तिवारी यांचा हल्लाबोल। संभाजी भिडेंच्या मिशा कापू। सोलापुरातील महिला संघटनेचा देखील इशारा। भिडेंच्या वक्तव्यावर टिप्पणी करणं म्हणजे वादाला तोंड फोडणं। माझं काही म्हणणं नाही, मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। तर गिरीश महाजन यांनीही संभाजी भिडेंच्या प्रश्नावर बोलणं टाळलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तलाठी कार्यालय फुल। योजनेचा अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी। जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिकांना दिलासा। व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 30 रुपयांची कपात। लोणावळ्यामध्ये एकाच कुटुंबातील वाहून गेलेल्या 10 जणांपैकी 5 जणांना वाचवलं। 4घांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू। आज मुंबईसह कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा। पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।